तर दोन मस्क्युलर म्हणजे मोटर नर्व्स आहेत, TBL आणि डीप पेरोनियल. बाकीच्या 3 सुपरफिशियल क्युटॅनियस नर्व आहेत, सुरल, सुपरफिशियल पेरोनियल आणि सेफॅनस. तर TBL नर्व ही मेडियल मॅल्युलसच्या मागे आहे, इथे फ्लेक्झर रेटिनॅक्युलमच्या खाली. त्याला बोनला हिट करायचं, अचिलिस टेंडनच्या आणि मेडियल मॅल्युलसच्या मधात बोनला हिट करायचं, बाहेर यायचं, 5-7 ml टाकायचं. डीप पेरोनियल बिटवीन अँटीरियर TBL आणि एक्सटर्नल हॉलिसिस लंगस बिलो एक्सटर्नल रेटिनॅक्युलम. बिलो एक्सटर्नल रेटिनॅक्युलम ह्या हॅलोसिस आणि टिबियालिस अँटीरियरच्या मधात इथे इंजेक्ट घुसायचं. फ्लेक्झर रेटिनॅक्युलम बोनला हिट करू शकतो, मागे यायचं, 5-7 ml. नंतर मग ही इथे झाली सेफॅनस, इथे ओके ठीक आहे. ही डायग्राम बघा. डीप पेरोनियल दिलं, डीप पेरोनियल दिल्यावर त्याच्यातनंच बाहेर यायचं. मग हा तुमचा मिडियल मॅल्युलस सेफॅनस टाकायचा, बाहेर यायचं पुन्हा लॅटरल मॅल्युलसच्या वर इथे सुपरफिशियल पेरोनियल झाला. इकडे तुमचा पोस्टेरियर TBL झाला आणि मग आता सुरल राहिला. हा इकडे ना, आता हा राहिला, इथे द्या तुम्ही, सॉरी हा बरोबर लॅटरल मॅल्युलस, लॅटरल मॅल्युलसच्या इथे द्या. संपला विषय. म्हणजे स्किन तुम्हाला ॲक्च्युली राऊंड मारायचा आहे आणि 2 नर्व ज्या डीप आहेत त्यांना तुम्ही याला रेटिनॅक्युलम ब्रेक करून द्यायचं आहे, बस. हा सेफॅनसचा एरिया झाला. हा कॉमन पेरोनियल, कॉमन पेरोनियल आणि सुरल पण ठीक आहे. खाली तुमचं ही TBL आणि खाली पुन्हा TBL. या 5 नर्व झाल्याने सुरल नाही दाखवली. सुरल नीपासून इथे सुरल आणि मग त्याच्या पुढे कॉमन पेरोनियल आहे. डीप पेरोनियलचंच नाव पोस्टेरियर TBL आहे.